बातमी आहे आदित्य ठाकरेंच्या पत्रकार परिषदेची। मुंबईतील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केलाय। 2 वर्षात मुंबई खड्डेमुक्त करू या मुख्यमंत्र्यांच्या दाव्याचं काय झालं असा सवाल आदित्य ठाकरेंनी केलाय। तसंच मुंबईतील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं किती काम झालंय हे आम्हाला महापालिकेनं सांगावं अशी मागणी करतानाच आजही मुंबईत सगळीकडे खड्ड्यांचं साम्राज्य असल्याचा आरोपही आदित्य ठाकरेंनी केलाय। घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या मित्राला कंत्राट द्यायचंय म्हणून आपण हे का सोसायचं असा संतप्त सवालही त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केलाय। नवीन झालेल्या रस्त्यांवर देखील आता खड्डे पडायला लागले। तुम्ही कोस्टल रोडचं बघा ना, तो एक जे 2 कनेक्टर्स आहेत हाजी अलीच्या तिथे देखील ते डांबर आता निघायला लागलेलं आहे। तो रस्ता तुम्हाला आठवत असेल, टर्मिनल 1चा पूल जो आहे 3 महिने बंद ठेवलेला। मग मी 2दा ट्विट केल्यानंतर त्यांना उघडायला लागला, कारण त्यांच्याकडे व्हीआयपी कडे वेळच नव्हता उद्घाटन करायला। परत खड्डा पडला। ते मला वाटतं MMRDAचं काम आहे, मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज कडून, MSRDC कडून किंवा मुंबई महानगरपालिकेकडून एवढे बेकार रस्ते का मिळत आहेत। आणि जेव्हा आम्हाला सांगितलं जातं किंवा आम्ही 2 वर्षात खड्डेमुक्त करू, अमुक करू तमुक करू, ठाण्याचे किती खड्ड्याचं तर लोकांसमोर यायला लागले, तिकडच्या फ्लायओव्हरचं किती बेकार लोकांसमोर यायला लागलेलं। गणपतीसाठी आम्ही जेव्हा गावी जातो, कोकणात जातो, तेव्हा खड्डेच रस्ता दिसत नाहीये। आम्हाला सांगितलं होतं की हे खड्डे आता डिसेंबरपर्यंत जातील आणि चांगला रस्ता बनेल। पुन्हा एकदा 8 महिने होऊन गेलेले, जुलै आलेला, पुढचे गणपती आलेले आहेत, पण खड्डे भरले गेलेले नाहीत। मी गडकरी साहेबांना तर विनंतीच करेन की तुम्ही येऊन, खास करून हेलिकॉप्टर असेल किंवा रस्ता असेल, तुम्ही गाडीने तरी जाऊन पहा की किती खड्डे ह्या 3 महामार्गांवर पडलेले आहेत। कारण आम्ही खूप ऐकत असतो की देशात कुठे कुठे चांगले रस्ते झालेत, आमच्या महाराष्ट्रात तरी NHAI नी एक सुद्धा चांगला रस्ता बनवलेला नाही।